आदिवासी युवा सेना संघटनाकडून माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना निवेदन। संजय गांधी निराधार योजनेच्या शहादा तालुक्यातील संगणक लिपिक प्रेमसिंग गिरासे व इतर काही कर्मचाऱ्यांकडून एजंटमार्फत लाभार्थ्यांकडे पैशाची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप आदिवासी युवा सेना संघटनेने केला आहे। या संदर्भात माननीय तहसीलदार शहादा, माननीय उपविभागीय अधिकारी शहादा तसेच माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। संघटनेच्या निवेदनानुसार शहादा तालुक्यातील दलित, आदिवासी, गरीब, विधवा, महिला, वृद्ध व अपंग नागरिक विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येतात। मात्र काही लाभार्थ्यांनी कार्यालयातील संबंधित कर्मचारी व त्यांच्याशी संबंध एजंटकडून सही, शिक्का तसेच इतर शासकीय कामासाठी पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रार केली आहे। तसेच लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न करता त्यांची गैरसोय केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। आदिवासी युवा सेना संघटनेने म्हटले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना जनतेची सेवा करण्यासाठी शासनाकडून नियमित वेतन दिले जाते। अशा परिस्थितीत गरीब, गरजू, आदिवासी, दलित, विधवा, वृद्ध व अपंग नागरिकांकडून कोणत्याही शासकीय कामासाठी पैशाची मागणी करणे हे अत्यंत चुकीचे असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे। संघटनेने पुढे म्हटले आहे की भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानतेचा अधिकार आहे। कलम 21 प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रदान करते। तसेच कलम 39 ए नुसार आर्थिक किंवा सामाजिक दुर्बलतेमुळे कोणतेही नागरिक न्याय व हक्कापासून वंचित राहू नये यासाठी समान न्यायाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्याला देण्यात आले आहे। त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांकडून शासकीय कामासाठी पैशाची मागणी होणे हे संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरोधात असल्याचे संघटनेचे नमूद केले आहे। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधित एजंटांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित कर्मचाऱ्याची जिल्ह्यातून बदली करण्यात यावी अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटनेने केली आहे। दरम्यान कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी तसेच कोणत्याही प्रकारच्या आर्थिक किंवा मानसिक त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यावेळी दिलीप एस महिरे, तालुका दलित अध्यक्ष किरण ठाकरे, तालुका युवा अध्यक्ष सुनील पवार, सोशल मीडिया प्रमुख राजेश ठाकरे, कार्यकर्ता रोहित पवार, कार्यकर्ता दीपक पाडवी, कार्यकर्ता विशाल नवरत, कार्यकर्ता सुनील विल, कार्यकर्ता तसेच आदिवासी युवा सेना संघटनेचे सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। सातपुडा न्यूज वाहिनी, शहादा। जय जोहार, जय आदिवासी, आपली जय। मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना संघटना मार्फत माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनात असं नमूद केलं आहे की हे तहसील कार्यालय हे काही संगणक लिपिक आहेत जे 7-8 सालपासून इथे कार्यरत आहे, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे। कारण ते आदिवासी व दलित व इतर गरजू लोकांपासून जे लाभार्थी आहेत, जे विधवा, महिला व तसेच अपंग आहेत, त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात अशी तक्रार आमच्याकडे आली आहे। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे की जे असे कर्मचारी आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे येतात लाभार्थी त्यांच्याकडून पैसे पण मागतात, वरून त्यांना चांगली वागणूक देत नाही। म्हणून इथे येतात त्यांच्यासोबत चांगलं वागणूक द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आम्ही यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना दिले आहे व परत आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा पाठवलं आहे। जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय, जिंदाबाद।